Hello students, today we have to discuss about the applications of Pascal's law, that is hydraulic lift. In our previous video we have seen what is Pascal's law. Pascal's law काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. तो Pascal's law इथं आपल्याला यूज करायचा आहे. आणि हे जे हायड्रोलिक लिफ्ट आहे हे त्याचं बेस्ट अप्लिकेशन्स आहे, म्हणजे त्या पास्कल्स लॉचा आपल्याला इथं वापर करता येईल. आता पास्कल्स लॉ वापरताना सर्वात आधी आपल्याला पास्कल्स लॉ डिटेल्स माहिती पाहिजे की नेमकं पास्कल्स लॉ आहे काय. तर पास्कल्स लॉ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जर एक प्रेशर जे आहे ते एखाद्या युनिफॉर्म फ्लुइड्सवरती जर ॲक्ट होत असेल, फ्लुइड कसं पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे, म्हणजे कुठलंही एक, ठीक आहे, एकतर वॉटर किंवा ऑइल मिक्स नाही चालणार, त्याला फक्त युनिफॉर्म लिक्विड पाहिजे आणि जे आहे फ्लुइड जे आहे ते कन्फाईंड पाहिजे, म्हणजे रेस्ट्रिक्टेड पाहिजे. एखाद्या वेसलमध्ये जर घेतलं तर ते कसं राहते, फ्लुइड रेस्ट्रिक्टेड राहते, ते स्प्रेड होत नाही इकडे तिकडे. अशा फ्लुइडवरती जर प्रेशर ॲड केलं तर हे जे प्रेशर आहे हे ट्रान्समिट होते, इक्वली ट्रान्समिट होते इन ऑल डायरेक्शन्सला. हे आपण पास्कल्स लॉमध्ये बघितलं आहे. तर ते जे पास्कल्स लॉ आहे तो इथं अप्लाय करायचा आहे आपल्याला. तर हायड्रॉलिक लिफ्ट हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल कसं वर्क करते पास्कल्स लॉ यूज करून, ते आपल्याला इथं डिटेल्स डिस्कस करायचं आहे. त्यासाठी बघा मी इथं अरेंजमेंट काय काय केलेली आहे. इथं मी 2 सिलेंडर वापरलेले आहेत. कोणकोणते सिलेंडर वापरलेले आहेत इथं बघा. हे 2 तुम्हाला सिलेंडर दिसतात. ए सिलेंडर जे दिसते हे एक व्हर्टिकल आहे, दुसरं सिलेंडर बी आहे, हे सुद्धा व्हर्टिकल आहे. म्हणजे इथं मी 2 सिलेंडर वापरलेले आहेत. तर ए आणि बी हे जे आहेत हे व्हर्टिकल सिलेंडर्स आहेत, व्हर्टिकल सिलेंडर्स. मग हे जे व्हर्टिकल सिलेंडर्स आहेत तर या सिलेंडरचा एरिया सुद्धा काय डिफरंट आहे. बघा इथं पहिल्याचा एरिया एकदम स्मॉलर एरिया आहे A1, आणि इथं ट्यूब बीचा जो आहे, सिलेंडर बीचा जो एरिया आहे तो किती आहे, A2 आहे. म्हणजे A1 आणि A2 काय आहेत, त्यांचे एरिया आहेत. तर एरिया आपण कोणता लार्जर घेतला, A2 इज ग्रेटर दॅन A1, म्हणजे बी सिलेंडरचा जो एरिया आहे तो कसा आहे, लार्जर आहे, आणि या सिलेंडरचा जो एरिया आहे तो कसा आहे, स्मॉलर आहे. A1 या सिलेंडर चा एरिया आहे, A2 सिलेंडर बीचा एरिया आहे. आता ज्या हेवी बॉडीला तुम्हाला लिफ्ट करायचं आहे ती कुठे ठेवायची आहे, तुम्हाला एरिया A2 वरती ठेवायची आहे, म्हणजे बी सिलेंडरच्या एरियावर ठेवायची आहे. आणि जिथं तुम्ही लिफ्टिंग फोर्स ॲक्ट करणार आहे ते कुठं ॲक्ट करणार आहे, तुम्ही स्मॉलर एरियावरती, म्हणजे कुठं एरिया A1 वरती. आता हे जे 2 सिलेंडर्स आहेत, या 2 व्हर्टिकल सिलेंडरला जोडणारी जी तिसरी ट्यूब आहे त्या तिसऱ्या ट्यूबचं नाव आहे सी. म्हणजे इथं मी सी काय घेणार आहे, ही हॉरिझॉन्टल ट्यूब घेणार आहे, हॉरिझॉन्टल ट्यूब. मग या हॉरिझॉन्टल ट्यूबचं काय काम आहे, हे हॉरिझॉन्टल ट्यूब काय करणार आहे, हे जी पहिली सिलेंडर आहे ए आणि दुसरं सिलेंडर जे बी आहे, या 2 सिलेंडरला कनेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, हॉरिझॉन्टल ट्यूब सीचं. मग आता या तिन्ही ट्यूबमध्ये हे 2 व्हर्टिकल, ए बी 2 व्हर्टिकल आणि हे तिसरी हॉरिझॉन्टल, या तिन्ही ट्यूबमध्ये काय करायचं आहे, आपल्याला युनिफॉर्म फ्लुइड्स घ्यायचं आहे. युनिफॉर्म फ्लुइड्स, युनिफॉर्म फ्लुइड्स. कोणतं युनिफॉर्म फ्लुइड्स घेत आहे आपण, एक तर वॉटर घ्या त्याच्यामध्ये किंवा ऑइल घ्या, 2 पैकी कुठलेही एक घ्या, म्हणजेच ते काय होणार आहे, युनिफॉर्म होणार आहे. मग इथं जर आपण वॉटर जर घेतलं तर हे वॉटर ABC, म्हणजे ह्या तिन्ही ट्यूबमध्ये हे जे वॉटर आहे हे कसं घेतलं आहे आपण, युनिफॉर्म फ्लुइड्स घेतलं आहे. आता जे काही प्रेशर निर्माण होईल ते प्रेशर सर्वत्र सारखंच असलं पाहिजे, ट्रान्समिट झालं पाहिजे, असं पास्कलचा लॉ आपल्याला सांगतोय. तो पास्कलचा लॉ आपल्याला इथं व्यवस्थित डिटेल्समध्ये सांगायचा आहे. तर हायड्रॉलिक लिफ्टमध्ये चा वापर काय असतो, हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे काय, तर हायड्रॉलिक लिफ्टमध्ये काय असतं की स्मॉल फोर्स जरी तुम्ही ॲक्ट केला तर त्या स्मॉल फोर्सच्या सहाय्यानं आपण हेवी बॉडी काय करू शकतो, वरच्या डायरेक्शनला लिफ्ट करू शकतो. हे बघा इथं लोड लिहिलेलं आहे, लोड म्हणजे काय, हेवी बॉडी, आणि फोर्स कुठला वापरत आहे आपण, स्मॉल फोर्स वापरत आहे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ स्मॉल फोर्स हेवी बॉडी कॅन
लिफ्ट आहे. हेवी बॉडी सुद्धा काय होऊ शकते, लिफ्ट होऊ शकते युझिंग स्मॉल फोर्स. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. आणि हायड्रॉलिक लिफ्ट जे आहे, हायड्रॉलिक लिफ्ट हे बेस्ट अप्लिकेशन्स आहे पास्कल्स लॉचं. खूप छान अप्लिकेशन्स आहे पास्कल्स लॉचं. चला तर याच्या वर्किंगकडे आपण जाऊ. हे वर्क कसं करतं हायड्रॉलिक लिफ्ट. आता इथं आपण कन्सिडर केलं की युनिफॉर्म फ्लुइड जे आहे ते सपोज वॉटर आहे. आता आपण काय करणार आहे, इथं लिफ्टिंग फोर्स देणार आहे. इथं लिफ्टिंग फोर्स दिल्यामुळं इथं प्रेशर किती क्रिएट होणार आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. आता प्रेशर किती क्रिएट होईल, इथं प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, प्रेशर इज इक्वल टू काय असते, फोर्स पर युनिट एरिया. हा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे प्रेशरचा. मग प्रेशर इथं किती ऍक्ट होणार आहे, प्रेशर ऍक्ट होईल P इज इक्वल टू किती फोर्स आपण इथं देत आहोत, F1. आणि हे जे आहे दोन्ही व्हर्टिकल जे ट्यूब आहेत, हे व्हर्टिकल ट्यूब्स कशाच्या सहाय्यानं आपण फिक्स केलेले आहेत, पिस्टनच्या सहाय्यानं. म्हणजे हे जे आहे हे पिस्टन आहे, ए हे पिस्टन आहे आणि बी जे आहे हे सुद्धा पिस्टन आहे. पिस्टनच्या सहाय्याने काय करायचं, त्याला फिक्स करायचं. आणि जे पिस्टन्स असतात हे फ्रिक्शनलेस असतात. तर या पिस्टनचा जो एरिया आहे तो किती कन्सिडर केला आहे आपण, A1. म्हणजे प्रेशर इज इक्वल टू काय होईल, फोर्स किती घेतो आपण F1 आणि एरिया किती घेतो आपण A1. म्हणजे इथं जे प्रेशर ऍक्ट झालं ते प्रेशर किती ऍक्ट झालं, F1 डिवायडेड बाय A1. F1 काय घेतला आपण, F1 हा फोर्स घेतला आपण जो पिस्टन A वरती ऍक्ट होत आहे, ठीक आहे. आणि त्याचा एरिया किती आहे A1. मग फोर्स अपॉन एरिया म्हणजेच काय, प्रेशर. आता पास्कलच्या नियमानुसार हे जे प्रेशर निर्माण झालं हे प्रेशर प्रत्येक लिक्विडच्या पॉइंटला पाहिजे. आणि हे जे प्रेशर आहे हे ट्रान्समिट होणार आहे प्रत्येक लिक्विडकडे. म्हणजे हे जे ट्रान्समिट होऊन प्रत्येक ठिकाणी प्रेशर ट्रान्समिट होऊन ते कुठपर्यंत जाणार आहे, हे प्रेशर जाणार आहे या पिस्टन बी पर्यंत. म्हणजे जे प्रेशर इथं तयार होईल तेच प्रेशर कुठं ट्रान्समिट होईल, इक्वली कुठं ट्रान्समिट होईल, पिस्टन बी वरती. हा झाला पास्कलचा नियम. पास्कलच्या नियमामध्ये काय सांगितलं आहे की जे प्रेशर आपण युनिफॉर्म फ्लुइड्सवरती ॲक्ट करणार आहोत ते प्रेशर इक्वली ट्रान्समिट होणार आहे ऑल डायरेक्शनला, इन ऑल डायरेक्शनला. तर मग आपण इथं काय करू, हे जे प्रेशर इथं तयार झालं आहे हे प्रेशर कुठं असलं पाहिजे, पिस्टन बी वरती सुद्धा असलं पाहिजे, ठीक आहे. तर पिस्टन बी वरतीचा प्रेशर थोडंसं आपण लक्षात घेऊ की पिस्टन बी वरती किती प्रेशर राहील, ठीक आहे. सो force acting on piston B FB पिस्टन वरती फोर्स किती असेल, तर तिथलं प्रेशर किती असेल, P इज इक्वल टू फोर्स काय F2, एरिया काय A2. म्हणजे प्रेशर जे काही काढायचं असेल आपल्याला, इथलं प्रेशर जे काही काढायचं असेल तर प्रेशर किती असलं पाहिजे, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स किती आहे तिथं F2 घेतलाय आपण आणि एरिया किती घेतला, A2 घेतलाय. म्हणजेच जर आपल्याला F2 जर काढायचं असेल तर F2 इज इक्वल टू काय येईल, P मल्टिप्लाइड बाय एरिया, ठीक आहे. याला इक्वेशन 1 असं नाव देऊ. फोर्स F2 इज इक्वल टू P इंटू एरिया. पण प्रेशर काय आहे, हे जे प्रेशर आहे हे प्रेशर कोणतं आहे, हे प्रेशर इथं क्रिएट होणारं प्रेशर आहे. हे जे प्रेशर आहे हे प्रेशर कसं होणार आहे, इक्वली ट्रान्समिट होणार आहे इन्क्लुडिंग पिस्टन P. म्हणजे पिस्टन बी वरती जे प्रेशर ऍक्ट होणार आहे ते कोणतं प्रेशर ऍक्ट होणार आहे, जे इथं क्रिएट झालं आहे, ठीक आहे. मग आपण लिहू इथं but pressure acting on piston B जे प्रेशर आहे ते पिस्टन बी वरती ऍक्ट होणारं प्रेशर कोणतं असलं पाहिजे, जे इथं तयार झालं का, अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. मग P इज इक्वल टू किती प्रेशर पिस्टन बी वरती ऍक्ट होत आहे, F1 अपॉन A1. इथे लिहू आपण F1 अपॉन A1, ठीक आहे. पण ही जी व्हॅल्यू आहे P ची, जे काही प्रेशर आहे F1 अपॉन A1, हे प्रेशर कुठे ठेवणार आहोत आपण, इक्वेशन 1 मध्ये. सो याला इक्वेशन 2 द्या. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, हे जे इक्वेशन आहे हे कसं तयार होईल, इक्वेशन 1 कसं तयार होईल बघा, F2 इज इक्वल टू, तर हे जे P आहे
हा प्रेशर, तर हा प्रेशर किती आला आहे आपला F1/A1, म्हणून आपण इथे लिहू F1/A1 मल्टिप्लाइड बाय काय आहे इथं, मल्टिप्लाइड बाय एरिया दॅट इज A2. आता थोडंसं ही जी स्टेप आहे ही आपण थोडी मॉडिफाय करू, म्हणजे A2 आपण इथं घेऊ, तर हे इक्वेशन्स काय कसं लिहिता येईल आपल्याला A2/A1 मल्टिप्लाइड बाय F1. तर हा काय झाला फोर्स ऍक्टिंग ऑन पिस्टन P, म्हणजे लार्जर एरियावरती किती फोर्स ऍक्ट होत आहे, तर तो किती फोर्स ऍक्ट होत आहे A2/A1 मल्टिप्लाइड बाय F1. हे आलं आपलं इक्वेशन नंबर 3. आता या हायड्रॉलिक लिफ्टमध्ये होतं काय नेमकं की स्मॉल फोर्स यूज करून सुद्धा आपण हेवी बॉडी काय करू शकतो, अपवर्ड डायरेक्शनला लिफ्ट करू शकतो. मग अशामध्ये जो लार्जर एरिया आहे या लार्जर एरियावरती किती फोर्स ऍक्ट होतो, तर तो फोर्स नेहमी किती ऍक्ट असतो A2/A1 मल्टिप्लाइड बाय F1. तर बरेचसे प्रॉब्लेम्स या हायड्रॉलिक लिफ्टवरती येतात आणि त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो F2 इज इक्वल टू A2/A1 मल्टिप्लाइड बाय F1. तर हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं हायड्रॉलिक लिफ्ट काय असतं ते. ठीक आहे, या हायड्रॉलिक लिफ्टमध्ये आपण 2 व्हर्टिकल ट्यूब्स घेतलेले आहेत हॅविंग डिफरंट एरिया. पहिल्या A सिलेंडरचा जो एरिया आहे तो A1 घेतला आहे, दुसऱ्या B सिलेंडरचा जो एरिया आहे तो A2 घेतला आहे. अँड ऑब्विसली A2 इज ग्रेटर दॅन A1, म्हणजे दुसऱ्या सिलेंडरचा एरिया जो आहे हा पहिल्या सिलेंडरपेक्षा मोठा घेतला आहे आणि दोन्हीही व्हर्टिकल सिलेंडर एका हॉरिझॉन्टल ट्यूबनी काय केले आपण कनेक्ट केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय यूज केलं आहे युनिफॉर्म फ्लुइड्स, म्हणजे वॉटर घेतलं आहे. वॉटरच्या ठिकाणी तुम्ही ऑइल पण घेऊ शकता, पण कुठलंही एकच फ्लुइड्स आपल्याला यूज करावं लागेल. आणि इथं जे काही प्रेशर निर्माण होईल, जे काही प्रेशर ॲक्ट होईल, हेच प्रेशर काय होणार आहे ट्रान्समिट होणार आहे इन्क्लुडिंग ऑन पिस्टन बी. हा झाला पास्कल्स लॉ. आणि पास्कल्स लॉच्या सहाय्यानं आपण हायड्रॉलिक लिफ्टमध्ये कोणता फॉर्म्युला प्रूव्ह केला F2 इज इक्वल टू A2/A1 मल्टिप्लाइड बाय F1. ठीक आहे, ओके.